ऑपरेशन झालं होतं एल्बोचं, किती दिवस झाले आता त्याला? आता याला ऑपरेशन होऊन याला 6 महिने झाले. बरं. अच्छा. आणि आता आपल्याकडे साधारण दीड एक महिना झाला. दीड महिना मी आपल्याकडे ट्रीटमेंट घेतो. आता तुम्ही काय काय कसं झालं, काय तुमचं सगळं ट्रीटमेंट कशी झाली, काय फरक आहे तुम्हाला, तुम्ही काय सांगू शकता? याचं असं आहे, आजच्या म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतर जवळपास 2.5 महिने माझा हात उचलत नव्हता, काहीच करता येत नव्हतं. त्यानंतर मी 15 दिवस दुसऱ्या डॉक्टरकडे ट्रीटमेंट केली MGM मध्ये, तिथे काही फरक पडला नाही. मग मी ज्या डॉक्टरने ऑपरेशन केलं, विभूती डॉक्टरने, त्यांनी मला डॉक्टर माळगेकडे सजेस्ट केलं. आणि आज 1.5 महिना झालाय मी येतोय, परंतु ज्या दिवशी मी आलो होतो त्या दिवशी मला माझा हात उचलता येत नव्हता. आज मी माझ्या हाताने सगळे कामं करतोय. मी जेवण करतो, आंघोळ करतो, 20-20 किलोचा बकेट उचलतो पाण्याच्या, माझा घाम पडतो. म्हणजे पहिले येण्या अगोदर मी कोणतीही ऍक्टिव्हिटी करत नव्हतो. आज माझ्या जवळपास 70 ऍक्टिव्हिटी पूर्ण झालेल्या आहेत, तर एक 20-25 ऍक्टिव्हिटी राहिलेल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हाताला इथे खूप सूज होती, खूप मोठा हात होता इथे. सुरुवातीला एकदम मोठा हात होता. आता तो पूर्ण झिरो झालाय, पूर्ण नॉर्मल झालाय. तर मला अशी खात्री आहे की अजून येणाऱ्या थोड्या दिवसामध्ये हा हात माझा ओरिजिनल पोझिशनला येणार. आणि आता हातात ताकद चांगली आली, पूर्ण ताकद आली आता. काही कामं तुम्ही करू शकता. हो. मी आता एक खेळ खेळतो बॅडमिंटन तसा रोज. ते बॅडमिंटन मला सुरुवातीला इथे आल्यानंतर असं उचलता सुद्धा येत नव्हतं. आज मी त्याला इतक्या ताकदीनं मारतो की ते समोरच्या व्यक्ती सुद्धा मारणार नाही, एवढी ताकद याच्यामध्ये आलेली आहे. ऑपरेशन झालेली जागा दाखव. ऑपरेशन झालेली जागा ही आहे. इंट्रा आर्टिक्युलर फ्रॅक्चर होते. इथे सगळं फ्रॅक्चर होतं, पूर्ण स्टिफ होतं. तुम्ही आले होते तेव्हा टोटल स्टिफ होता, टोटल. बरोबर. म्हणजे असा हात होता, असा होता, असा बी होत नव्हता. आज असा झालेला आहे. वाह. असा झालेला आहे. जेवण करता येतं, बांग पाडता येतो, कपडे घालता येतात, बाईक चालवता येतो, लिहिता येतं. विशेष म्हणजे लिहिता येत नव्हतं, आणि तो माझा छंद होता, लिहिणं, रोज अभ्यास करणं, ते लिहिता येतं आज. त्यामुळं मला एकदम म्हणजे जवळपास 90% ते 95% फरक पडलेला आहे. आपण अजून त्याच्यावर काम करू, जे पण अजून काही राहिलेले आहे थोडंफार ते पूर्ण रिकव्हर करायचा पूर्ण प्रयत्न करू. आता फक्त इथपर्यंत हाताला ज्या वेळेला आलो होतो त्यावेळेला हा हात असा होत नव्हता. आज हा असा होऊन इथपर्यंत आलेला आहे. ठीक आहे. थँक्यू. थँक्यू.